हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स या सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे. मागे आपण RBI आणि महागाई या दोन्ही टॉपिकमधल्या काही बेसिक फॅक्ट्स कव्हर केलेल्या आहेत. कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा. आत्ता या टॉपिकमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक आपण कव्हर करतो, तो म्हणजे शाश्वत विकास. सेम असे काही टॉपिक ज्यावर मी तुम्हाला समोर घेतो आहे तेव्हा काय आठवतं तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय, त्यातही तुम्हाला शाश्वत विकासाच्या कन्सेप्टसोबत आर्थिक वाढ हे आधी माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आर्थिक विकास या गोष्टी माहिती पाहिजे, याच्यानंतर मग ते मानव विकास, सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास या अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. सो हा पूर्ण कन्सेप्टचा पार्ट झाला. हे आपण नेहमी बघतो किंवा बॅचमध्ये कव्हर होते डिटेलमध्ये. इथं माझा मेन पर्पज काय आहे, असे काही टॉपिक आहेत की ज्याच्यातले फॅक्ट्स आयोगाने विचारले आहेत. हे मी कुठलेही माझ्या मनाने सांगत नाही, तुम्हाला याच्याबाबत MDG SDG किती इतर वेळा प्रश्न आलेला आहे. मग MDG किती आहेत, SDG किती आहेत, कुठली परिषद आहे, त्याच्याबाबत ही एरिया आहे बघा. फॅक्ट्स शाश्वत विकासाबाबत कुठले परिषदा विचारलेल्या आहेत किंवा ब्रुकलँड आयोग विचारतं. त्यात अवर कॉमन फ्युचर वी वॉन्ट हे थीम आहेत, प्रश्न आहे. दिस इज युअर POI का. परत सेम ह्या ब्रुकलँड आयोगाची स्थापना कधी झाली होती, प्रश्न आहे. 1983. अहवाल कधी सादर केला त्यांनी, 87. आणि त्याचं टायटल काय होतं. मग हा सगळा जो भाग आहे ना परिषदा, त्याच्या काही बेसिक गोष्टी आहेत ते क्लिअर करायला पाहिजे. सेम टाईम MDG आणि SDG. तुम्हाला इथं जर प्रश्न विचारला, आता हा आकडा मला सांगा, तुम्हाला ऑप्शन आहे 2, 3 आणि 4, 15, 16, 17, 18 हे आयोगाचे पर्याय आहेत. मला सांगा आता याच्यापैकी MDG कुठला आहे, किती ऑप्शन आहे, 1, 2, 3, 4 ऑप्शन आहेत, सांगा. क्लोज म्हणजे माहिती आहे आपल्याला ते 17 की 18 आहे, पण एक्झॅक्टली मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDG खालीपैकी किती आहेत. आता कोणी 16 निघाल, कोणी 17 निघाल, 18 निघाल. गेला एक क्वेश्चन, गेला एक मार्क, गेला एक वर्ष गेलं. प्रश्नात काय विचारलं आहे, MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तुमच्या डोक्यात काय बसलंय, ऑप्शननुसार तुम्ही उत्तर देताय, अजिबात नाही, प्रश्नानुसार उत्तर द्यायचं आहे. कळालं का ट्रॅप काय होता ते. SDG विचारले का MDG विचारले, दोन्ही एकच आहे का, नाही वेगवेगळे. आता ज्यांचं चुकलंय, जे नवीन आहेत, माझं पहिल्यांदाच हे लेक्चर वगैरे ऐकलं त्यांना कळतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण आजपर्यंत कधी विचारच नाही केल्यात. मग आयोगाचा प्रश्न आणि क्वेश्चन, त्याचे ऑप्शन, तो ट्रॅप, ह्याच्यावरही सुद्धा परीक्षा असते. MDG आणि SDG किती केलं बरं तुम्ही. शाश्वत विकास हा टॉपिक MDG SDG सतत वाचून झालंय, काय फायदा, गेला ना प्रश्न. लाईक तुमच्या डोक्यात काय आहे तुमच्यानुसार चालायचं नाही. आयोगाने काय विचारलंय आणि सेग्रिगेशन ऑफ द इन्फॉर्मेशन, सेग्रिगेशन ऑफ द फॅक्ट्स, डिफरन्स बिटवीन 2 फॅक्ट्स किंवा 2 कन्सेप्ट किंवा 2 टॉपिक, वॉट एव्हर जे काय असेल ते. क्लिअर. चलो मिळालं काय उत्तर तुम्हाला. MDG आणि SDG क्लिअर पाहिजे. नंबर 1 पहिला ड्युरेशन. सांगा ड्युरेशन. जी काही समिट झाली ज्याला आपण मिलेनियम समिट म्हणतो, शतकोत्तर परिषद कधी झाली, 2000 साली. मग याच मिलेनियम समिटमध्ये आपल्याला शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी काही गोल्स ठरवण्यात आले. त्याच गोलला आपण काय म्हणतो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. ती गोल कशा संदर्भात होते, डेव्हलपमेंट संदर्भात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात. कुठल्या समिटमध्ये झाले, मिलेनियम शतकोत्तर परिषदेमध्ये झाले, म्हणून त्याला शतकोत्तर विकास ध्येय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणतो. आज या शब्दाचा अर्थ कळाला का. MDG पास करतो, शतकोत्तर करतो. 2000 साली जी परिषद झाली त्या परिषदेत ही ध्येय साध्य केली, त्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट म्हणतो. मग तिथून पुढे ती किती वर्षासाठी होती, 15. म्हणजेच याचं ड्युरेशन किती आहे, 2000 ते 2015. किती गोल्स ठरवण्यात आले होते MDG आणि SDGचा. आता हा सगळा जो प्रकार आहे ना, इथं 17 आणि इथं 8, हे इथं रिकाम्या जागा भरा तर तुम्ही, हे त्याच्यासाठी टार्गेट चाललं हे सगळं. बरं, सगळे गोलला मान्य करतात, बघतात. व्हॉट अबाउट आयोगाने जर हे विचारलं तर टार्गेट, इंडिव्हिज्युअल किती गोल आहेत, किती टार्गेट सोडून द्या, एक्झॅक्टली रफ आकडा तोही माहिती पाहिजे. 21. बघा आता इथं नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला ड्युरेशन विचारले MDGचं 2000 ते 2015, गोल्स विचारले तर 8, मी MDG बद्दल बोलतोय. टार्गेट्स विचारले तर 21, 21 जे आपण डिस्कस केलेले आहेत ते. सगळं जर लिहून आणलं ना तर तुमचा जो काय अभ्यास झाला आहे तो चेक होणार नाही आहे. मी जाणीवपूर्वक ही ॲक्टिव्हिटी राबवतो इथं. मला काही तर मी लिहून ठेवले आणि तुम्हाला वाचून दाखवले निघून गेलं, हा पर्पज नाही आहे. तुमच्या समोर तुमच्या जो काही येतात बाहेर, हीच वेळ आहे ती, परत नाही आहे. चला हा झाला इथंचा पार्ट. कुठला, MDGचा क्लिअर. या इकडं सेम SDG. ड्युरेशन सांगा आता 2000 ते 2015 आपल्याला MDG साध्य करायचे होते. ड्युरेशन संपला. पुढे काहीतरी नवीन ध्येय ठरावं लागेल ना, मग ते पुढचे ध्येय म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, तो इथलचा प्रकार SDGचा. तो लिहून घ्या. तिथं आहेत एकूण गोल 17, टार्गेट्स आहेत 169. लक्ष आणि ध्येय ह्या दोघात फरक आहे. हे इथं गोल्स अँड टार्गेट्स ती किती आहेत. बऱ्याच जणांना तर हे पण नाही माहीत की टार्गेट किती आहेत आणि गोल्स किती आहेत, नेमकं काय ठरवलं आहे. सो
इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जर म्हटलं तर तो आकडा येतो 17, इथं गोल्सचा 17. ड्युरेशनचा सांगितला तर 2015 ते 30. प्रश्न आलेला आहे आत्ता मागचा, जे 2-4 आत्ता मेन्स किंवा प्री झालेले आहेत ना, त्याच्यावरचा तुम्हाला ड्युरेशनचा प्रश्न आहे. गोल्स हे टार्गेट आहेत 196, 169. चलो, सो दिस इज ऑल अबाउट बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग MDG आणि SDG. आता याच्यात भरपूर घेण्यासारखं आहे, पण मी मेजर फॅक्ट्स तुमच्या समोर आणतोय. मायनर त्याच्यात MDG कोणते सर, मग SDG किती आहेत, कोणते आहेत, हे इंडिव्हिज्युअल हे सगळं दिलेलं आहे. हा जो प्रकार आहे चार्टचा, MDG आणि SDG, मी पुस्तकाच्या बाबतीतले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मी वारंवार सगळ्या विद्यार्थ्यांना का सांगतोय, तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन 2024साठी जे आयोगाला अपेक्षित आहे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट म्हणतो आपण, क्लिअर कट आहे. हे MDG आत्ता जे दिलेलं आहे, हे SDG झालं, कन्फ्युजन दूर. आणि PYQ बघा तुम्ही काय सांगतायत. हा सगळा प्रकार इथं या बुक्समध्ये दिलेला आहे. हे कोर इकोचं आहे आपलं आणि हे करंटचं आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला सगळे फॅक्ट्स पण दिलेत, कन्सेप्ट पण दिलेत, आणि यासोबत इथं मेन्शन केलं बघा, हे इथं हे कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट आणि गव्हर्नमेंट स्कीम. याच्यातून ह्या करंटमध्ये फरक काय, तर इथं बजेट आणि सर्वे हे करंट आहे, पण हे कधी झालं फेब्रुवारीमध्येच. इथं तुम्हाला हे आत्ताच्या या सप्टेंबर एंडपर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या आसपासपर्यंत ह्याच्यात करंट पाहायला मिळतं, जे की अदर दॅन इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट आहे. ह्याचा अर्थ हे महत्त्वाचं नाही आहे का, तुम्हाला बजेट आणि सर्वेनुसारही प्रश्न येतो, आणि त्याच्यानंतर इतर काही जे करंटचे डेटा आहे अपडेटेड ते याच्यात कव्हर केलेलं आहे. सो 2024चं टार्गेट असल्याने नक्की विचार करा, आणि बुक घ्यायच्या अगोदर वाटलं तर बघा, चाळा, तुम्हाला पटलं वाटलं तरच कंटिन्यू करा. अदरवाईज तुम्ही जे रेफरन्स आधी वापरतायत कोळंबे सरांचे किंवा देशले सरांचे, ते सुद्धा बेस्ट आहेत, मी परत सांगतोय. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचं कारण पुन्हा असं वाटायला नको की अरे हे पण पुस्तक आपण रिव्हिजन म्हणा, कंटेंटच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी म्हणा वापरायला पाहिजे होतं. रिझल्ट येण्यासाठी नक्कीच मदत ठरेल. बाकी आपली आत्ता 1.5 महिन्याची 45 दिवसाची बॅच आहे. 27 डिसेंबरला जे पुण्यातील विद्यार्थी आहेत त्यांनी आवर्जून आपलं नारायणपेठेत ऑफिस आहे, व्हिजिट करा. ऑफलाईनच्या बॅचमध्ये जो काही परिणाम होतो तो थोडा डिफरन्स असतो अदर दॅन ऑनलाईन. बाकी जे पुण्यात नाही आहेत त्यांना नावीलाज ते करतील, पण पुण्यात असूनही बराच विद्यार्थी क्राऊड हा ऑनलाईनला लेक्चर्स बघतोय. नुकसानकारक तुमचं आहे, बाकी आम्हाला काही इश्यू नाही आहे, तुम्ही डिसाईड करा. 27 तारखेपासून बॅच स्टार्ट आहे आपली, पूर्ण राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी उपयुक्त असेल. नक्की जॉईन करा. भेटूया पुढच्या परत नवीन फॅक्ट्स किंवा कन्सेप्टसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.